नमस्कार, मी पूजा पहाडे, रेकी ग्रँडमास्टर, मनी रेकी ग्रँडमास्टर, एंजल मास्टर ट्रेनर आणि पेंडुलम डॉजर एक्सपर्ट. प्रिशा डिवाइन हिलिंग सेंटरमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. वेलकम, वेलकम यू ऑल. कसे आहात सगळे? रोज म्हणत असता का मी स्वस्त आहे, मस्त आहे आणि जबरदस्त आहे. रोज स्वतःला एक अफर्मेशन द्यायची आपल्याला. देताय काय सर्व? ओके. आज आपण ऍक्टिव्हेशन करून घेणार आहोत, ज्यांचा पण आज शक्तिपात झालेला आहे सकाळी. आणि शक्तिपातानंतर आपण ऍक्टिव्हेशन प्रोसेस करत असतो. तर हे ऍक्टिव्हेशन प्रोसेस म्हणजे काय? तर ऍक्टिव्हेशन म्हणजे आपण स्वतःला चार्ज करतो, हिलिंग देतो आणि प्रोटेक्शन करत असतो आपल्या शरीराला. ठीक आहे. सर्वप्रथम रेकीची प्रार्थना करून घ्यायची आहे. नमस्कार पोझिशन मध्ये बसा आणि रेकीची प्रार्थना कशी रेकीची प्रार्थना करा माझ्या मागोमाग. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माझ्या माता-पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. ही आहे रेकीची प्रार्थना. ओके. त्यानंतर दोन्ही हात रब करायचे आहे आपल्याला. दोन्ही हात रब करून डावा हात खाली ठेवायचा आहे. उजवा हात वर आणि हाताचा कप शेप असं असं नका ठेवू. हाताचा कप शेप असं राहील. ठीक आहे. हाताचं असं कप शेप. आणि डावा हात खाली, उजवा हात वर आणि म्हणायचं आहे चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. क्लॉकवाईज फिरवायचे आहे घडीच्या दिशेने असं. उलट फिरवायचं नाही. ठीक आहे. आणि हळूवार फिरवायचे आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. आपल्याला अंदाजे 21 वेळा करायचं असतं. ठीक आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 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 अंदाजे 21 वेळा झाल्यानंतर उजवा हात खाली आणि डावा हात वर आणि परत आपल्याला क्लॉकवाईज फिरवायचे आहे. अफर्मेशन तीच द्यायची आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 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 चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा.
Charge, heal, and protect my Palm chakra. 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 अंदाजे 21 वेळा झाले की डाव्या हाताची मूठ बांधून मांडीवर ठेवायची आहे आणि उजव्या हाताने हे आपले क्राऊन चक्र आहे. ठीक आहे. इथे क्लॉकवाईज फिरवायचं आहे आणि अफर्मेशन काय द्यायचं आहे? चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. इथून आपल्या 7ही चक्रांची सुरुवात होते. आपण आपल्या 7ही चक्रांना प्रोटेक्ट करतो आहे, चार्ज करतो आहे आणि ऍक्टिव्हेट करतो आहे, हील करतो आहे. ठीक आहे. आपण सगळे आपल्या चक्रांना चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. Charge, heal, and protect my 7 chakra. 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 अंदाजे 21 वेळा झाल्यानंतर डाव्या हाताची मूठ बांधलीच राहणार आहे आपली आणि नाभी चक्राला आपल्याला प्रोटेक्ट करायचे आहे. म्हणजे नाभी बिंबीच्या समोर आपल्याला हात ठेवायचे आहे. हात ठेवायचे म्हणजे असं फिरवायचं आहे. ठीक आहे. असं डावा हात बांधलाच राहणार आहे आपला मूठ आणि चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. ही आपली नाभी आहे. ठीक आहे. बोलायचे आहे चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. Charge, heal, and protect my Nabhi chakra. 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 Charge, heal, and protect my Nabhi chakra.
Charge, heal and protect my Nabhi chakra. Charge, heal and protect my Nabhi chakra. Charge, heal and protect my Nabhi chakra. Charge, heal and protect my Nabhi chakra. Charge, heal and protect my Nabhi chakra. Charge, heal and protect my Nabhi chakra. Charge, heal and protect my Nabhi chakra. Charge, heal and protect my Nabhi chakra. Charge, heal and protect my Nabhi chakra. Charge, heal and protect my Nabhi chakra. Charge, heal and protect my Nabhi chakra. Charge, heal and protect my Nabhi chakra. Charge, heal and protect my Nabhi chakra. Charge, heal and protect my Nabhi chakra. Charge, heal and protect my Nabhi chakra. Charge, heal and protect my Nabhi chakra. Charge, heal and protect my Nabhi chakra. Charge, heal and protect my Nabhi chakra. Charge, heal and protect my Nabhi chakra. Charge, heal and protect my Nabhi chakra. Charge, heal and protect my Nabhi chakra. अंदाजे 21 वेळा झाल्यानंतर डाव्या हाताची मूठ आपली उघडी राहील आणि आपल्याला आपल्या असं समोर हात हात ठेवायचे नाही, हात असं स्पेस ठेवायची एवढी आणि अफर्मेशन द्यायचं आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ऑरा. आपल्या संपूर्ण शरीराला आणि संपूर्ण ऑराला आपण चार्ज करतो आहे, प्रोटेक्ट करतो आहे. ठीक आहे, आणि हील करतो आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ऑरा. चार्ज, heal and protect my body and aura. Charge, 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 heal and protect my body and aura. अंदाजे 21 वेळा झाल्यानंतर दोन्ही हाताला रब करायचं आहे आपल्याला आणि आपल्याला एक एनर्जी बॉल क्रिएट करायची आहे. ठीक आहे, एनर्जी बॉल बनला काय बघा. एक व्हायब्रेशन जाणवते दोन्ही हाताच्या मधामध्ये एक मॅग्नेटिक फील्ड असल्यासारखं वाटतं तुम्हाला, जाणवतो आहे. येस, म्हणजेच याला म्हणतात एनर्जी बॉल. ठीक आहे, आता हा एनर्जी बॉल जसं बनलं की आपल्याला असं क्राऊन चक्र इथे ठेवायचे आहे असं, आणि इथे नाही ठेवायचं, हा असं क्राऊन चक्र ब्लॉक होतो, मग इथे ठेवायचे आहे दोन्ही अशा बाजूने. ठीक आहे, इथे मधात स्पेस राहील असं, आणि डोळे बंद करायचे आहे आणि म्हणायचे आहे अनंत स्रोतातून वाहात येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा माझ्या हातातून प्रवाहित होत आहे. अनंत स्रोतातून वाहात येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा
माझ्या हातातून प्रवाहित होत आहे. माझ्या हातातून प्रवाहित होऊन माझ्या क्राऊन चक्रामध्ये प्रवेश करत आहे. माझ्या क्राऊन चक्रामधून थर्ड आय चक्रामध्ये प्रवेश करत आहे. थर्ड आय चक्रामधून माझ्या थ्रोट चक्रामध्ये प्रवेश करत आहे. माझ्या सातही चक्रांमध्ये ही ऊर्जा प्रवाहित होत आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा माझ्या हातातून प्रवाहित होऊन माझ्या सातही चक्रांमध्ये प्रवाहित होत आहे. माझ्या संपूर्ण शरीरामध्ये ही ऊर्जा प्रवाहित होत आहे. माझ्या संपूर्ण सेल्स आणि प्रत्येक ऑर्गनला हील करत आहे. माझ्या संपूर्ण सेल्स आणि संपूर्ण ऑर्गनला हील करत आहे आणि मला माझा दिव्य उपचार करत आहे आणि मला संपूर्ण स्वास्थ्य प्रदान करत आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा माझ्या हातातून प्रवाहित होऊन मला संपूर्ण स्वास्थ्य प्रदान करत आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा माझ्या शरीरामध्ये प्रवाहित होत आहे आणि मला संपूर्ण स्वास्थ्य प्रदान करत आहे. मला संपूर्ण स्वास्थ्य प्रदान करत आहे. मला संपूर्ण स्वास्थ्य प्रदान करत आहे. मला संपूर्ण संपूर्ण स्वास्थ्य प्रदान करत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आपल्याला डेली ही ऍक्टिव्हेशन प्रोसेस करायची आहे आणि जे मी 7 चक्रांचं तुम्हाला मेडिटेशन सांगितलेलं आहे. रोज सकाळी उठल्यावर आधी आपल्याला ऍक्टिव्हेशन प्रोसेस करायची असते. म्हणजे मी तुम्हाला आता शिकवलेले आहे त्याला आपण ऍक्टिव्हेशन प्रोसेस म्हणतो. हे ऍक्टिव्हेशन प्रोसेस केल्यानंतर मग तुम्हाला 7 चक्रांचं मेडिटेशन करायचं आहे. मी उद्या ओरा शिकवणार आहे. ओरा म्हणजे काय आणि ओरा स्कॅनिंग सुद्धा शिकवणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला ओरा क्लिन्झिंग करायला शिकायचं आहे. म्हणजे कुठल्याही कारणाने निगेटिव्हिटी येत असते शरीरामध्ये. ठीक आहे. तर मग आपल्याला त्या निगेटिव्हिटीतून बाहेर पडण्यासाठी आपल्याला ओरा क्लिन्झिंग ही प्रोसेस असते आणि ती करायची असते. ठीक आहे. इथपर्यंत सर्वांना समजलं की ऍक्टिव्हेशन काय करायचं आहे, काय बोलायचं आहे किंवा समजलं नसेल तर तुम्ही लिहू शकता की आपल्याला अफर्मेशन्स काय लिहायचे आहे, काय बोलायचं आहे तर. सगळ्यांना अफर्मेशन समजल्या? हे आपले दोन्ही पामचक्र आहे. ठीक आहे. इथून 7 चक्र, नाभी चक्र आणि बॉडी अँड ओरा. ठीक आहे. आणि त्यानंतर इथे क्राऊन चक्र आपला हात ठेवून बोलायचं आहे की अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य लिहून घ्या. अफर्मेशन लिहून घ्या. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा माझ्या हातातून प्रवाहित होत आहे. माझ्या हातातून प्रवाहित होऊन माझ्या क्राऊन चक्रामध्ये प्रवेश करत आहे. क्राऊन चक्रामधून ही ऊर्जा 7ही चक्रांपर्यंत पोहोचत आहे आणि माझ्या शरीरातील संपूर्ण सेल्स आणि ऑर्गनमध्ये प्रवाहित होऊन मला संपूर्ण स्वास्थ्य प्रदान करत आहे. माझ्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे आणि ही संपूर्ण ऊर्जा मला उपचारित करत आहे. मला संपूर्ण स्वास्थ्य प्राप्त होत आहे. 3 वेळा म्हणायचे, मला संपूर्ण स्वास्थ्य प्राप्त होत आहे, मला संपूर्ण स्वास्थ्य प्राप्त होत आहे, मला संपूर्ण स्वास्थ्य प्राप्त होत आहे.
त्यानंतर हे ईश्वर ऐसा ही हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. नंतर थँक्यू थँक्यू थँक्यू. ओके. आता सर्वांनी एक ग्लास पाणी घेऊन बसा. पाणी आपण चार्ज करणार आहोत आता. ज्यांच्याकडे बॉटल असेल तर बॉटलही चालेल. ग्लास ग्लास असेल तर ग्लास पण चालेल. काहीच प्रॉब्लेम नाही. ओके. ठीक आहे. आता आपल्याला करायचं काय आहे? पाणी घेऊन बसा सर्वांनी. चला, घेतलं. ग्लास घ्या. डाव्या हातामध्ये ग्लास घ्या किंवा बॉटल चालेल. आधी रेकीची प्रार्थना करायची आहे. अ, मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माझ्या माता-पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. आणि या पाण्याला हातात घेऊन याला पण म्हणायचंय, मी या पाण्याची पण आभारी आहे. मी या पाण्याची आभारी आहे. आणि फुल कॉन्सन्ट्रेशननी तुम्हाला हे करायचं आहे. ठीक आहे. अफर्मेशन काय द्यायचं आहे? आपण याला आपल्या अफर्मेशन नुसार पाण्याला चव बदलवणार आहोत. म्हणजे जर तुम्हाला नारळाच्या पाण्याची चव पाहिजे असेल, तर तुम्हाला नारळाच्या पाण्याची चव बोलायची आहे. किंवा मंदिराच्या तीर्थाची चव जर पाहिजे असेल, तर तुम्ही मंदिराच्या तीर्थाची चव बोलणार आहे. ठीक आहे. आधी एक घूट पाणी पिऊन बघा. एक घूट पाणी प्या आणि ही चव लक्षात ठेवा. आणि मग चार्ज केल्यानंतर या पाण्याला काय चेंज झालेलं आहे. ठीक आहे. हे आपण चार्ज केल्यानंतर बघू. ठीक आहे. आता इथे करायचे काय? उजव्या हाताने क्लॉकवाईज म्हणजे हळू हळू हळू. आणि या पाण्याला अफर्मेशन द्यायचं आहे. मी या पाण्याची आभारी आहे. या पाण्याला मंदिराच्या तीर्थाची चव आलेली आहे. अगदी कॉन्सन्ट्रेशन देऊन तुम्ही हे पाणी चार्ज करणार आहे. नाहीतर विचलित मनाने केलं तर होणार नाही. ठीक आहे. डोळे बंद करून तुम्ही एकदम असं पण अनुभव करू शकता की माझ्या हातातून ही रेखी ऊर्जा प्रवाहित होत आहे आणि या पाण्याला चार्ज करत आहे. डोळे बंद करून तुम्ही मनातल्या मनात पण अफर्मेशन देऊ शकता किंवा तुम्ही असं बोलून सुद्धा अफर्मेशन देऊ शकतो. ठीक आहे. अगदी कॉन्सन्ट्रेशनने बोला. हे पाणी खूप छान आहे. मी या पाण्याची आभारी आहे. या पाण्याला मंदिराच्या तीर्थाची चव आलेली आहे. या पाण्याला मंदिराच्या तीर्थाची चव आलेली आहे. हा पाणी मंदिराच्या तीर्थासारखं गोड झालेलं आहे. हा पाणी मंदिराच्या तीर्थासारखं गोड झालेलं आहे. या पाण्याला मंदिराच्या तीर्थाची चव आलेली आहे. या पाण्याला मंदिराच्या तीर्थाची चव आलेली आहे. या पाण्याला मंदिराच्या तीर्थाची चव आलेली आहे. हा पाणी मंदिराच्या तीर्थासारखं गोड झालेलं आहे. हा पाणी मंदिराच्या तीर्थासारखं गोड झालेलं आहे. या पाण्याला मंदिराच्या तीर्थाची चव आलेली आहे. हा पाणी मंदिराच्या तीर्थासारखं गोड झालेलं आहे. या पाण्याला मंदिराच्या तीर्थासारखी चव आलेली आहे. हा पाणी मंदिरा तीर्थासारखं गोड झालेलं आहे. या पाण्याला मंदिराच्या तीर्थाची चव आलेली 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 आहे.
हा पाणी मंदिराच्या तीर्थासारखं गोड झालेलं आहे. हा पाणी मंदिराच्या तीर्थासारखं गोड झालेलं आहे. या पाण्याला मंदिराच्या तीर्थाची चव आलेली आहे. या पाण्याला मंदिराच्या तीर्थाची चव आलेली आहे. हा पाणी मंदिराच्या तीर्थासारखं गोड झालेलं आहे. हा पाणी मंदिराच्या तीर्थासारखं गोड झालेलं आहे. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. थँक यू, थँक यू, थँक यू. आणि आता हा पाणी तुम्हाला पिऊन बघायचं आहे. एक घुट पिऊन बघा, म्हणजे मगाशी तुम्ही एक घुट पाणी पिलेलं त्याची चव आणि आता काय चेंजेस झालं. पाण्यामध्ये चव बदलली आहे का? पाण्याची चव चेंज झालेली आहे का? जी आधी होती ती आणि आता जे तुम्ही चार्ज केलं ती. एक घुट पिऊन बघा. थोडं तरी काहीतरी चव चेंज झाली आहे का? थम्सअप करा. पाण्याला चेंज, सुचिता मॅमच्या पाण्याची चव चेंज झालेली आहे. गुड. राधा मॅमचा पण पाण्याची चव चेंज झालेली आहे. शाओमी नावानी कोण होत्या, मला त्यांचं नाव मगाशी काय सांगितलं तुम्ही, बरोबरच काहीतरी नाव होतं तुमचं, हो ना? शक्तिपाताची वेळ तुम्ही काय बोललात होता की तुमच्या नावाने जॉईन केलेली आहे. बघा, तुमच्या नावाने जॉईन नाही आहे. ठीक आहे. चला, बघा आपल्याला या पाण्याला आपण आपल्या अफर्मेशनने चव बदलवू शकतो. जर तुम्ही हे डेली केलं तर प्रॉपर त्याला चव येईल. पाणी खूप गोड झालंय. थँक यू. म्हणजे जर आता हा पहिल्यांदा असेल, समजा भरपूर लोकांचा हा पहिल्यांदाच पाणी तुम्ही चार्ज केलेले आहे. कधी कधी काय होतं की कुणाला ती चव पाहिजे आहे, तशा प्रकारे ती चव मिळत नाही. पण जर तुम्ही डेली डेली त्या पाण्याला अफर्मेशन दिलं आणि डेली तुम्ही तुमच्या स्वास्थ्यासाठी जर पाणी चार्ज करून ते पिलं तर तुम्हाला संपूर्ण स्वास्थ्य प्राप्त होत असतं. ठीक आहे. आपण याला मंदिराच्या तीर्थाची चव बोललेलो आहे. आता तुम्हाला ज्यांना संपूर्ण स्वास्थ्य पाहिजे आहे त्यांनी काय करायचं आहे, एक ग्लास पाणी, म्हणजे याला अफर्मेशन काय द्यायची आहे की हा पाणी मी स्वतः ग्रहण करत आहे किंवा पित आहे असं म्हणायचं आहे. हा पाणी मी स्वतः पित आहे आणि या पाण्याने मला संपूर्ण स्वास्थ्य प्राप्त झालेलं आहे, असं तुम्ही अफर्मेशन देऊन सेम जी प्रोसेस आता आपण जसं केलो आहे, सेम तशीच प्रोसेस करून तुम्हाला डेली हा एक ग्लास पाणी तुम्हाला संपूर्ण स्वास्थ्यासाठी प्यायचं आहे. ठीक आहे. आता आपल्या घरी जे सगळं आपण एकच ग्लास आपण स्वतःसाठी चार्ज करू शकतो, पण आपल्या कुटुंबामध्ये भरपूर सदस्य असतात. तर प्रत्येकाने हा पाणी प्यायला पाहिजे आणि प्रत्येकाला संपूर्ण स्वास्थ्य प्राप्त झाले पाहिजे. त्यासाठी आपल्याला पूर्ण जे पाणी असतं, आपल्या घरामध्ये आपण ठेवतो फिल्टरमध्ये पाणी असतं आपल्या, किंवा गुंडात पाणी असतं किंवा माठामध्ये पाणी, ज्यांच्याकडे जिथे जिथे पाणी स्टोर राहतं तिथे पिण्याचं पाणी, तर त्याला आपण चार्ज करूया डेली. 5 मिनिटं लागेल तुम्हाला ही अफर्मेशन पाणी चार्ज करायला. तर जिथे पाणी आहे तिथे आधी काय करायचं, रेकीची प्रार्थना करायची आहे आणि फिल्टरवर किंवा गुंडावर असं हात ठेवायचं आहे, म्हणजे जसं हे आहे असं हात ठेवायचं आपल्याला. ठीक आहे. फिल्टर समजा आणि हे असं, आणि रेकीची प्रार्थना झाल्यानंतर अफर्मेशन काय लिहायचं आहे, बोलायचं आहे की हे पाणी पिणाऱ्या हे पाणी पिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य आणि ऐश्वर्याची प्राप्ती झालेली आहे. हे पाणी पिणाऱ्या प्रत्येक सदस्याला जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्याची प्राप्ती झालेली आहे. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. आणि पाणी चार्ज केल्यानंतर थँक्यू, थँक्यू, थँक्यू आपल्याला 3दा म्हणायचं आहे. आणि मग ही प्रोसेस झाल्यानंतर नाभीपासून कट कट कट, डिलीट 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 असं म्हणायचं आहे.
हे कॉर्ड कटिंग खूप गरजेचं असतं. का बरं? तर आपण पाण्याला अफर्मेशन देतो आहे प्रत्येक व्यक्तीच्या स्वास्थ्यासाठी. म्हणजे आपण कुठे नाही कुठे त्या व्यक्तीच्या एनर्जीशी कनेक्ट होतो आहे. ठीक आहे. मग आपल्याला डिस्कनेक्ट होणं खूप गरजेचं असतं. म्हणून नाभीपासून काय करायचं फक्त आपल्या जीवनाची बघा ही नाभी आहे, जीवनाची सुरुवात आपल्या नाभीपासून झालेली आहे. तर तिथे काय दोन्ही हात असं कैचीसारखे कट, 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 डिलीट, डिलीट, डिलीट. म्हणजे आता मी या ज्यांच्याशी आपण एनर्जी जे कनेक्ट झाले होतो तिथून आता आपण डिस्कनेक्ट केलेलं आहे. ठीक आहे. आणि सेम आपल्याला अन्न सुद्धा चार्ज करूनच खायचं आहे. आपण जेवण बनवत असतो. मग जेवणाला सुद्धा आपल्याला अफर्मेशन द्यायचे आहे. सगळं जेवण बनलेलं आहे. आपल्याकडे जेवणाची भांडी असतात, वरण, भात, भाजी-पोळी सगळं ठेवलेलं असतं. ठीक आहे. मग तिथे काय करायचे आहे आपल्याला सर्व काहीही करताना सर्वप्रथम रेकीची प्रार्थना करणं गरजेचं असतं. ठीक आहे. रेकीची प्रार्थना केल्यानंतर आपल्याला सगळी प्रोसेस करायची असतं. रेकीची प्रार्थना करून घ्यायची आणि त्यानंतर जेवणाच्या म्हणजे सपोज हे भांड आहे. सगळे ठेवलेले आहे. मग याच्यावर आपल्याला असं पुन्हा हात चिपकवायची नाही हे. असं एवढं डिस्टन्स एवढं ठेवायचं अंतर ठेवायचे आहे ठीक आहे. आणि म्हणायचं काय की हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. अफर्मेशन सारखी राहते फक्त म्हणायचे काय की हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. ही ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. हे तुम्ही अफर्मेशन जेव्हा फूड आणि वॉटर चार्ज करता, पाणी आणि अन्न चार्ज करता, तर अफर्मेशन तुम्ही मनातल्या मनात सुद्धा बोलू शकता. असं जोरानेच बोलायला पाहिजे असं काही नाही. ठीक आहे. आणि त्यानंतर मग ते अन्न मग घरचे सगळे जेवण करतात आणि आपण पण खायचं मग. समजा एखाद्याचा बिझनेस असेल, अफर्मेशन लिहिली आहे की सांगायचं परत? ओके. एखाद्याचा बिझनेस असेल, तर आपल्या बिझनेसमध्ये ग्रोथ व्हायला पाहिजे. म्हणून आपण पाणी चार्ज करून आपल्या ऑफिसमध्ये असं शिंपडायचं आहे. ठीक आहे. मग आता काय करायचं आहे, या पाण्याला अफर्मेशन काय द्यायची आहे? ज्यांचा बिझनेस आहे, त्यांनी या पाण्याला चार्ज करायचं आहे. आधी थोडं एक किंवा तुम्ही ग्लासभर पाणी चार्ज करून मोठ्या बॉटलमध्ये सुद्धा भरून ठेवू शकता. म्हणजे जसं आपण तीर्थ भरून ठेवतो आणि थोडं-थोडं मग वापरतो. तसंच एखाद्याचा बिझनेस वाढलं पाहिजे. त्यासाठी आपण याला अफर्मेशन देणार आहोत किंवा ऑफिसमध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता. आणि अफर्मेशन काय राहील, की या पाण्यामुळे माझ्या व्यवसायाची प्रगती दिवसेंदिवस होत आहे. याला कसं करायचं, या पाण्यामुळे माझ्या व्यवसायाची प्रगती दिवसेंदिवस होत आहे. या पाण्यामुळे माझ्या व्यवसायाची प्रगती दिवसेंदिवस होत आहे. माझ्या अर्निंगमध्ये वाढ होत आहे. माझ्या अर्निंगमध्ये वाढ होत आहे. माझ्या अर्निंगमध्ये ग्रोथ होत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. आणि असं म्हणून मग हा पाणी आपण थोडं थोडं असं असं शिंपडून टाकायचं आहे. ठीक आहे. या पाण्यामुळे या पाण्यामुळे माझ्या व्यवसायाची प्रगती दिवसेंदिवस होत आहे. माझ्या अर्निंगमध्ये ग्रोथ होत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. आणि नंतर मग आपल्याला ते शिंपून टाकायचे. ठीक आहे. आता आपण एनर्जी बॉल शिकूया. पहिला निगेटिव्हिटी रिमूव्ह करण्यासाठी आपण एक बॉल शिकूया. त्याला फुटबॉल एक्सरसाइज असं म्हणतात. या फुटबॉल एक्सरसाइजने आपण आपल्या घरातली, आपल्या वाहनातली आणि आपल्या घरातल्या वस्तूमधली जी ही निगेटिव्हिटी आहे, ती सगळी आपण फुटबॉल एक्सरसाइजने रिमूव्ह करणार आहोत. ओके.
मग रेकीला थँक्स टू मी, थँक्स टू रेकी एवढं म्हटलं तरी होतं. ठीक आहे. किंवा मग मी स्वतःची आभारी आहे, मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, माझ्या माता-पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. आता फुटबॉल एक्सरसाइज आपल्याला करायची आहे. एक एनर्जीचा बॉल क्रिएट करायचा आहे. दोन्ही हात आपल्याला रब करायचे आहे. दोन्ही हात रब करा. एक एनर्जी बॉल क्रिएट करा. जवळ दूर, जवळ दूर. एनर्जी बॉल क्रिएट करा. आणि या एनर्जी बॉलच्या माध्यमातून आपण आपल्या शरीरातली, आपल्या घरातली, आपल्या वाहनातली सर्व निगेटिव्हिटी रिमूव्ह करून टाकणार आहोत. ठीक आहे. एनर्जी बॉल क्रिएट करा. आणि एनर्जी बॉल क्रिएट झालं असेल, तुम्ही डोळे बंद करून सुद्धा तुम्ही कल्पना करू शकता. ठीक आहे. आणि याला म्हणायचं आहे बनलं का एनर्जी बॉल? स्वतःचं नाव घ्या. जसं मी म्हणेन की मी पूजा पहाडे माझ्या घरातील प्रत्येक सदस्य, माझं घर, घरातील प्रत्येक वस्तू यामध्ये कुठल्याही कारणाने, कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा असेल तर ती या बॉलने शोषून घेतलेली आहे. मी पूजा पहाडे माझ्या घरातील सर्व सदस्य, माझं घर आणि घरातील प्रत्येक वस्तूमध्ये कुठल्याही कारणाने, कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा असेल तर ती या बॉलने शोषून घेतलेली आहे. मी पूजा पहाडे माझ्या घरातील सर्व सदस्य, मी माझ्या घरातील प्रत्येक वस्तू मध्ये कुठल्याही कारणाने, कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा असेल तर ती या बॉलने शोषून घेतलेली आहे. तर ती या बॉलने शोषून घेतलेली आहे. बघा ते बॉल जड झालं का? आधीपेक्षा जड झालं काय? अफर्मेशन द्यायचं परत. मी पूजा पहाडे माझ्या घरातील प्रत्येक सदस्य, माझं घर, माझ्या घरातील प्रत्येक वस्तू यामध्ये कुठल्याही कारणाने, कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा असेल तर ती या बॉलने शोषून घेतलेली आहे. तर ती या बॉलने शोषून घेतलेली आहे. सर्व नकारात्मक ऊर्जा या बॉलने शोषून घेतलेली आहे. या बॉलने शोषून घेतलेली आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, असं आपल्याला 3दा फुंकर मारायची आहे. आणि ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे असं अफर्मेशन द्यायचे. ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे. ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे. ठीक आहे. सर्व निगेटिव्हिटी ब्रह्मांडामध्ये जाऊन आपण शुद्ध करून टाकलेली आहे. त्यानंतर कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. ठीक आहे. आपण सगळ्या नकारात्मक ऊर्जेपासून आता मुक्त झालेलो आहे. आता आपल्याला करायचे काय आहे? एक एनर्जी बॉल स्वतः ग्रहण करायचा आहे. हा फुटबॉल एक्सरसाइज म्हणजे याच्यामध्ये सर्व नकारात्मक ऊर्जा आपण दूर केलेली आहे. आता पहिला जो बॉल राहील तो एनर्जी बॉल हा स्वतः ग्रहण करण्यासाठी आहे. सर्वांनी आणखी एकदा एनर्जी बॉल क्रिएट करा. थँक्स टू मी, थँक्स टू रेकी. होतं मॅम असं. चला एनर्जी बॉल क्रिएट करा. आणि या एनर्जी बॉलला आपण स्वतः ग्रहण करणार आहोत. म्हणून आपल्याला म्हणायचे आहे की हा एनर्जी बॉल मी स्वतः ग्रहण करत आहे. हा एनर्जी बॉल मी स्वतः ग्रहण करत आहे.
दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने आणि ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने मला माझ्या जीवनात प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. हा एनर्जी बॉल मी स्वतः ग्रहण करत आहे. हा एनर्जी बॉल मी स्वतः ग्रहण करत आहे. ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने दिव्यरेखी शक्तीच्या कृपेने मला प्रत्येक क्षण माझ्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. दिव्यरेखी शक्तीच्या कृपेने आणि ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने मला माझ्या जीवनात प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. मला माझ्या जीवनामध्ये प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. आणि हा एनर्जी बॉल आपल्याला क्राउन चक्रामध्ये असं ठेवून द्यायचं आहे. ठीक आहे. ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हा आपण स्वतः ग्रहण केलेला आहे. नंतर कट 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 डिलीट डिलीट डिलीट. दुसरा एनर्जी बॉल काय करायचा आहे आपल्याला आपल्या कुटुंबासाठी बनवायचं आहे. एनर्जी बॉल क्रिएट करा. थँक्स टू मी, थँक्स टू रेकी. थँक्स टू मी, थँक्स टू रेकी. एक एनर्जी बॉल क्रिएट करायचा आहे आपल्याला. एनर्जी बॉल क्रिएट झाला असेल तर म्हणायचं आहे आपल्याला. एक मिनिट. हॅलो. आपल्याला काय म्हणायचं आहे हा एनर्जी बॉल मी माझ्या फॅमिली मेंबरसाठी म्हणजे आपण आपल्या फॅमिलीतल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींना आपण हा एनर्जी बॉल पाठवणार आहोत. ठीक आहे. एनर्जी बॉल क्रिएट झाला असेल तर अफर्मेशन द्यायचे आहे. हा एनर्जी बॉल मी माझ्या घरच्या प्रत्येक व्यक्ती घरातील प्रत्येक वस्तूंना आणि आमच्या वाहनांना प्रदान करत आहे. हा एनर्जी बॉल मी आमच्या घरातील प्रत्येक वस्तू आणि आमच्या वाहनांना प्रदान करत आहे. घरातील प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. घरातील प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये परमसुख, समाधान, ऐश्वर्य, आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. घरातील प्रत्येक वस्तू आणि वाहनांना घरातील प्रत्येक वस्तू आणि वाहनांना दिव्यरेखी शक्तीच्या कृपेने सुरक्षा कवच प्राप्त झालेला आहे. दिव्यरेखी शक्तीच्या कृपेने आमच्या वाहनांना संपूर्ण सुरक्षा कवच प्राप्त झालेला आहे. ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. म्हणून आपल्याला हा एनर्जी बॉल स्प्रेड करायचा असं. ठीक आहे. हा एनर्जी बॉल स्प्रेड करायचा असं. ठीक आहे. असं स्प्रेड करून टाकायचे आहे. कारण हा आपण एनर्जी बॉल आपल्या घरच्या कुटुंबातल्या आपल्या सर्व सदस्यांसाठी पोहोचवलो आहे आणि आपल्या वाहनांना सुरक्षा कवच प्राप्त करण्यासाठी आपण हा एनर्जी बॉल क्रिएट केलेला आहे. ठीक आहे. नंतर आपण लास्ट आपला जो एनर्जी बॉल राहील तो राहणार आहे. कुणाला असं वाटतं का की आपण
फक्त स्वतः एकटे जगतो आहे आपल्या बळावर, असं कुणाला वाटतं? फक्त आपणच जगतोय का आपल्या बळावर? आपल्यासाठी कित्येक लोक राबत आहेत. आपण जे अन्न खातो आहे, आपल्यापर्यंत ते अन्न कसं पोहोचतं? जेव्हा शेतकरी पिकवतो तेव्हा ते अन्न आपल्याला मिळतं. आपल्या सुरक्षेसाठी बॉर्डरवर कित्येक लोक आपल्या रक्षणासाठी आहेत. बरोबर? जी वीज येत आहे, आता आपण एकमेकांशी कनेक्ट झालेलो आहे. कशा माध्यमातून? माध्यम मोबाईल असेल, लॅपटॉप ते ठीक आहे. पण या वस्तूला जी करंट लागतो आहे, जी वीज लागते आहे, ती कुठेतरी जनरेट होत आहे. त्यासाठी सुद्धा प्रत्येक व्यक्ती हा राबत आहे आपल्यासाठी. तर आपण त्यांना थँक यू म्हणून हा एनर्जी बॉल क्रिएट करणार आहोत. ठीक आहे? एनर्जी बॉल क्रिएट करा प्रत्येकाने. एनर्जी बॉल बनवा. मनीषा मॅम तुम्ही दिसतच नाही, तुमचा फॅनच दिसतो आम्हाला. एनर्जी बॉल क्रिएट करा प्रत्येकाने. अफर्मेशन मी सांगते. एनर्जी बॉल क्रिएट करा. आणि अफर्मेशन आपल्याला द्यायचे आहे. हा बॉल मी या ब्रह्मांडातील प्रत्येक व्यक्ती सुखी, समाधानी, आरोग्य संपन्न, ऐश्वर्य संपन्न, दीर्घायुष्य जीवन जगत आहे. या ब्रह्मांडामध्ये सर्वत्र सुखाची उधळण होत आहे. सर्वत्र सुखाची उधळण होत आहे. प्रत्येक व्यक्ती सुखी होत आहे. प्रत्येक व्यक्ती सुखी होत आहे, आनंदी होत आहे. या ब्रह्मांडामध्ये प्रत्येक व्यक्ती जो कष्ट करतो आहे, प्रत्येक व्यक्ती जो कष्ट करतो आहे आणि प्रामाणिकपणे आपलं जीवन जगत आहे, प्रामाणिकपणे आपलं जीवन जगत आहे. अशा प्रत्येक व्यक्तीला मी या एनर्जीचे बॉल प्रदान करत आहे. अशा प्रत्येक व्यक्तीला मी हा एनर्जी बॉल प्रदान करत आहे. अफर्मेशन द्यायचं आहे आपल्याला. या ब्रह्मांडामध्ये प्रत्येक व्यक्ती सुखी, समाधानी, ऐश्वर्य संपन्न, आरोग्य संपन्न जीवन जगत आहे. या ब्रह्मांडामध्ये सर्वत्र सुखाची उधळण होत आहे आणि प्रत्येक व्यक्ती सुखी, समाधानी होत आहे. प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये सुख, समाधान प्राप्त होते आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. आपल्याला हा बॉल खूप मोठा स्प्रेड करून टाकायचा. असं एनर्जी बॉल जे बनलं ते आपल्याला असं मोठं स्प्रेड करायचं आहे, मोठं हात करून 3दा मोठं. हा एनर्जी बॉल मी त्या सर्व लोकांना प्रदान करतो आहे. ठीक आहे? उद्या आपण पेन चार्ज करायला शिकणार आहोत. ठीक आहे? म्हणजे जे मुलं, आपल्या घरची मुलं जे अभ्यास करतात, एक्झाम असते त्यांची, परीक्षेमुळे त्यांना छान आठवायला पाहिजे जे ते अभ्यास करून गेलेले आहे. कधी कधी मुलांना काय होतं, अभ्यास करतात पण वेळेवर, परीक्षेच्या वेळेवर त्यांना ही गोष्ट आठवत नाही की आपण कुठे, कधी कधी कोणत्या कोणत्या मुलांशी असं घडतं. तर त्यासाठी आपण हा पेन चार्ज करून दिलं तर त्यांना खूप मदत करत असतं. ठीक आहे? उद्या आपलं इथपर्यंत सर्वांना समजलं की काही डाऊट्स असेल तर मला असं हँड राईज केलं तरी मला कळेल. काही क्वेश्चन विचारायचे आहे का कुणाला? अफर्मेशन सर्व लिहिलेलं आहे ना?
चला. उद्या आपण औरा औरा बघणार आहोत आणि औरा स्कॅन, औरा स्वच्छही करणार आहोत आणि बाकीच्या गोष्टी सगळ्या आपण या उद्या सेशन मध्ये करणार आहोत. ठीक आहे. आता आपण एक 5 मिनिटं थोडं लवकर लिव्ह करूया. नेटवर्क इश्यू आला. माझा नेटवर्क इश्यू आहे का? म्हणजे मी क्लिअर आहे ना? व्हॉइस व्हिडिओ क्लिअर आहे माझा? त्यांचे आलंय का? ओके, ठीक आहे. तर उद्या भेटूया आपण याच ऊर्जांसोबत. मला ऐकून घेतलं यासाठी मी तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. दिव्य रेकी शक्ती तुमच्या आयुष्यामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. दिव्य रेकी शक्ती तुमच्या आयुष्यामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक यू, थँक यू, थँक यू.